नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी आकाशाची सावली ही स्वतः रचलेली मराठी कविता सादर करून त्यांनी लता दीदींना आदरांजली वाहिली. मित्राच्या मदतीने त्यांनी ही मराठी कविता रचली होती. या कार्यक्रमात लता मंगेशकर यांची आठवण सांगतानाच मराठी भाषा शिकण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं बिग बी म्हणाले. तारुण्यात कामामुळे शिकण्यासाठी वेळ मिळाला नाही, पण आता वृद्धापकाळात मला बराच वेळ मिळतो, त्यामुळे मराठी भाषा शिकण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असं त्यांनी सांगितलं. फेअर प्ले ॲपवर इंडियन प्रीमियर लीगच्या IPLच्या बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावलं आहे. फेअर प्ले ॲपवर IPLची बेकायदेशीर स्ट्रीमिंग केल्याने वायकॉम-18 समूहाला मोठा तोटा सहन करावा लागला. त्यामुळे समूहाच्या तक्रारीवरून महाराष्ट्र सायबर सेलने तमन्नाला समन्स बजावले आहे. तिला चौकशीसाठी सायबर तपास अधिकाऱ्यांसमोर 29 एप्रिल रोजी हजर राहावं लागणार आहे. याच प्रकरणात अभिनेता संजय दत्तलाही 23 एप्रिल रोजी समन्स बजावण्यात आले होते. मात्र त्या तारखेला भारतात नसल्याने तो चौकशीसाठी हजर राहू शकत नव्हता. आपला जबाब नोंदवण्यासाठी त्याने सायबर सेलकडे आणखी वेळ मागितला आहे. पवार साहेबांनी किती कोलांट्या उड्या मारल्या याचे व्हिडिओ दाखवले तर अवघड होईल, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार यांच्यावर नुकतीच टीका केली. त्याला आता शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीस काय म्हणतात त्याला अर्थ नाही, आपला पराभव होतोय हे आता त्यांच्या भाजपाच्या लक्षात येत आहे. मोदींचं भाषण बघा, अमित शहांचं भाषण ऐका, सगळ्यात माझ्यावर टीका असते. भाजपाला त्यांचा पराभव आता स्पष्टपणे दिसतोय, अशा शब्दात फडणवीस यांनी पलटवार केला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष, मात्र सध्या हे दोन्ही पक्षांची युती आहे. अजित पवार यांनी शरद पवारांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेत भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. याआधी भाजपाकडून कडाडून टीका करणारे आणि नरेंद्र मोदी यांच्या ध्येय धोरणांवर टीका करणारे अजित पवार अचानकपणे महायुतीत कसे गेले? नक्की कोणत्या मुद्द्यावर अजित पवारांनी भाजपासोबत राजकीय मैत्रीचा हात पुढे केला, याची वारंवार चर्चा होत असते. आज दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केलंय.